आई, मी माझ्या मित्रांकडनं PPF, RD आणि FD बद्दल ऐकलं, पण हे काम कसं करते मला समजलं नाही. हे फक्त पैसे बचत करण्याचे मार्ग आहेत? मीरा, अगं ही लोकप्रिय आर्थिक साधनं आहेत जी सुरक्षितपणे बचत करतात आणि पैसे वाढवायला देखील मदत करतात. जसं की PPF. आता हे PPF काय असतं? हो, हे PPF काय आहे? PPF म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, दीर्घकालीन आर्थिक सुरक्षिततेसाठी सरकार समर्थित बचत योजना. म्हणजे तू या योजनेमध्ये ना कमीत कमी 500 आणि जास्तीत जास्त 1.5 लाखापर्यंत रक्कम जमा करू शकतेस. शिवाय सरकारचा ठरलेला व्याज दर 7 ते 8%. बरं, याचा लॉक इन पिरियड आहे 15 वर्षाचा, पण 7 वर्षानंतर तू ते पैसे कधीही विड्रॉ करू शकतेस. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेक्शन 80C अंतर्गत आपण कर कपातीस पात्र आणि व्याजदर पूर्णपणे करमुक्त. आई, आता याचे एक उदाहरण दे ना. उदाहरण, समज आता तू प्रतिवर्षी 12,000 रुपये गुंतवणूक केली 7.5% व्याजदर, तर 15 वर्षानंतर तुझी जमा राशी असणार 3,25,000 रुपये. आई, पण हे मोठ्या उद्दिष्टांना बचत करण्याचं उत्तम योजना वाटते, पण 15 वर्षाचा कालावधी खूप लांब वाटतो. खरं आहे मीरा. अगं, पण जास्त काळ गुंतवणूक केली तर कंपाऊंडिंगमुळे पैसे सुद्धा वाढतात. मला काय कळालं, मी चाललोय खेळायला. आई, पण मला समजा. बरं, तुला RD समजेल. RD म्हणजे रिकरिंग डिपॉझिट, नियमित रक्कम निश्चित कालावधीसाठी जमा करण्याची बचत योजना. तुला माहिती आहे का मीरा, यामध्ये काय होतं, एक ठराविक रक्कम ठराविक कालावधीसाठी जमा केली जाते, ज्याचा व्याजदर ठरलेला असतो आणि तो कालावधी पूर्ण झाला की ती रक्कम आपल्याला परत मिळते. आता याचं उदाहरण द्यायचं झालं तर समज तू 2,000 रुपये प्रति महिना 6% व्याज दराने गुंतवलेस 2 वर्षासाठी, तर तुला मिळणारी रक्कम असणार थांब आई, मी सांगते. अंदाजे 50,000. अगदी बरोबर, 50,400. आई, पण सगळे FDच का करतात? अगं, FD म्हणजे फिक्स डिपॉझिट, ठराविक कालावधीसाठी एक रकमी रक्कम ठराविक व्याज दराने जमा केली जाते. अगं, याची वैशिष्ट्य म्हणजे याचा लॉक इन पिरियड ठरलेला असतो आणि बाकीच्या बचत योजनेच्या तुलनेत याचा व्याजदर जास्त असतो. आता याचं उदाहरण द्यायचं झालं तर समज तू 1,00,000 रुपये 1 वर्षासाठी 6.5% व्याज दराने गुंतवलेस, तर यावर तुला मिळणारं व्याज असणार 6,500 रुपये. म्हणजेच तुला मिळणारी एकूण रक्कम किती असणार, तर 1,06,500 रुपये. FD सोपी आणि सुरक्षित आहे, म्हणून ती इतकी लोकप्रिय आहे. बरोबर? बरोबर, कारण कमी जोखीम ही लोकांची पहिली पसंती असते. धन्यवाद आहे. आता मला PPF, RD आणि FD या सगळ्यांचे फायदे समजले. छान मीरा. नेहमी आपल्या आर्थिक उद्दिष्टानुसार आणि गरजेनुसार योग्य पर्याय निवड.